शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। सर्वांना नमस्कार। मी डॉक्टर विजय शिंदे, सचिव श्री संत सावतेबुवा महाराज देवस्थान ट्रस्ट। आपल्या सर्वांना माहीत आहे की श्री क्षेत्र आरण येथे सावता महाराजांची संजीवन समाधी आहे आणि या समाधी सोहळ्याचा जी सावता महाराजांनी समाधी घेतली होती त्या समाधी सोहळ्याचा पुण्यतिथी महोत्सव सध्या सुरू झालेला आहे आणि याची कार्यक्रम पत्रिका आज आपल्याला देत आहे। तर सावता महाराजांचा संजीवन समाधी सोहळा यावर्षी 731वा संजीवन समाधी सोहळा होतोय। या निमित्तानं मौजे आरण येथे काल दिनांक गुरुवार 6/8/26 पासून हरिनाम सप्ताह सुरू झालेला आहे। हा हरिनाम सप्ताह बाळासाहेब महाराज देहूकर यांच्या वंशजापासून साधारण 50 वर्षापासून चालू आहे। यामध्ये साधारण उद्या म्हणजे शनिवार दिनांक 8/7/26 रोजी पण श्री विठ्ठलाच्या पालखीचे पंढरपूर येथून आरणकडे प्रस्थान होते। या प्रस्थानात पहिला मुक्काम रोपळेला असतो। रोपळ्यानंतर 9/8/26 रोजी पांडुरंगाच्या पालखीचा मुक्काम आष्टी येते आणि 10/8/26 रोजी सोमवारी ही पालखी आष्टीहून आरणकडे निघते। आरण येथे या पालखीचे 6 वाजता आगमन होते। त्यानंतर ग्रामस्थाकडून या पालखीची पूजा केली जाते आणि पूजा केल्यानंतर वाजत गाजत मिरवणुकीने पालखीची मिरवणूक काढली त्यांनी मिरवणुकीने हा सोहळा मुक्कामाच्या ठिकाणी जातो। यानंतर मंगळवार दिनांक 11/8/2026 म्हणजेच आषाढ वद्य चतुर्दशीला सावता महाराजांचा पुण्यतिथी सोहळा असतो। हा पुण्यतिथी सोहळ्याचे सकाळी 10 ते 12 या दरम्यान साजरा होतो। 12 वाजता फुलं टाकण्याचा कार्यक्रम होतो आणि त्यावेळी बाळासाहेब महाराज देहूकर यांचे कीर्तन होते। यानंतर बुधवार दिनांक 13/8/26 या दिवशी 12/8/26 या दिवशी श्रीपराहंडी सोहळा। श्रीपराहंडी सोहळा हा महाराष्ट्रातील एकमेव असा सोहळा आहे तो दुपारी 3 ते 6 या वेळेस साजरा होतो। यानंतर 13/8/26 रोजी श्री विठ्ठलाच्या पालखीचे आणि सावता महाराजांच्या पालखीचे गाव प्रदक्षिणा होते। त्या गाव प्रदक्षिणा करत असताना भारोवर गवळणी व इतर धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात आणि शुक्रवारी दिनांक 15/8/26 रोजी श्री विठ्ठलाच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होते। तर या निमित्तानं महाराष्ट्रातील सर्व सावता महाराजांच्या भक्त भाविकांना या सोहळ्यात सहभागी होण्याचे आमंत्रण आम्ही देवस्थान ट्रस्टच्या वतीनं देत आहोत।